बदलापूर अत्याचार प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडीच्या मार्फत आता चौकशी करण्यात येते। सीआयडी सोबतच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मार्फतही ही चौकशी होणार आहे। सीआयडी अधीक्षक नवी मुंबई हे तपास पथकाचे प्रमुख असतील। आज सीआयडीचं पथक ठाण्यामध्ये दाखल होणार आहे, तर दुसरीकडे अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलंय। अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन सुरू असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे। अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट सुद्धा घेण्यात आलेले आहेत। तिकडे फॉरेन्सिक टीमनं ज्या पोलिसांच्या गाडीमध्ये अक्षयचा एन्काउंटर झालं त्या गाडीची सुद्धा पाहणी केली आहे। तसंच मुंब्रा बायपासच्या जवळ जाऊन या घटनास्थळाची सुद्धा पाहणी केलेली आहे। तर बदलापूर अत्याचार प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या नंतर संजय राऊत यांनी आता सरकारवरती गंभीर असे आरोप केलेले आहेत। कुणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळं झालंय का अशी शंका राऊतांनी व्यक्त केली आहे। संस्था चालक दोषी नसेल तर सीसीटीव्ही फुटेज गायब का केलं असा सवालही राऊतांनी विचारलाय। महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या शिंदेचं राजकीय एन्काउंटर करेल अशी घणाघाती टीका सुद्धा राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली। राऊतांच्या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलंय। मूर्ख आहे, हातात बेड्या आहेत। 24 वर्षाचा तो गुन्हेगार आहे, आरोपी आहे, भयंकर आहे। तर तो 24 वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लटकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात। बरं, पिस्तूल लॉक असतं, पिस्तूल लॉक असतं ना। हे सगळा प्रकार संशयास्पद आहे। कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये। मोठे मासे हे जे कोणी आहेत भाजपशी संबंधित संस्था चालक ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केलं का? आपण गुन्हेगार नाहीत ना, मग सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं? एका शिंद्याने दुसरा शिंद्यांचा एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनता करते। संजय राऊतला अजून कळलं नाही की मुख्यमंत्री शिंदेंवरतीच तो बोलतो, आम्हाला माहिती आहे। पण मुख्यमंत्री शिंदेंचा एन्काउंटर करायला संजय राऊतला 7 जन्म घ्यावे लागतील। संजय राऊतचं डोकं फिरलंय, त्याला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल असं मला वाटतंय। हा जो कोणी नराधम होता, हा जो कोणी बलात्कारी होता, ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं। ते न्यायप्रविष्टांनी सगळे न्याय मिळाल्यानंतर ठीक आहे, ह्याला लवकर सोडलं गेलं, ह्याची सुटका ह्या माध्यमातून झाली का, हा सगळा एक वेगळा विषय राहतो। पण अजूनही जे शाळेचे संस्थापक आहेत त्यांना अटक का नाही झालेली आहे? दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे ज्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं होतं की तुझ्यावर रेप झालाय का, त्यांना का अटक झालेली नाहीये? लोकशाही म्हणजे पोलिसांनी गोळ्या खायच्या? काय अपेक्षा आहे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्रीपदी राहिलेत? काय बोलताय तुम्ही? हलगर्जीपणा, हा हलगर्जीपणा आहे। मग कर्तबगारपणा काय? अक्षय शिंदेला याची बंदूक आणि ओ बाबा घाल गोळ्या, आम्हाला आम्ही खातोत गोळ्या असं पोलिसांनी म्हणायचं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।